नमस्कार मंडळी, चला तर आपण आज 3 प्रकारच्या रस्सा भाज्या बघणार आहोत. करायला अगदी सोप्या आहेत, खायला तेवढंच भन्नाट चवीच्या आहेत. अगदी वेगवेगळ्या चवीच्या आहेत. तीनही भाज्या वेगळ्या आहेत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण 3 भाज्या बघणार आहोत. एक वांग्याची भाजी, ते सोयाबीन मसाला आणि ते चवळीच्या दाण्यांची आमटी बघणार आहोत. चला तर मग अगोदर चवळीची भाजी बनवूयात. इथे चवळी मी 4-5 तासांसाठी भिजवत ठेवलेले होते, तर बारीक चवळी आहे त्या. चला तर लगेच सुरुवात करूयात. इथे एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. आता ह्या कांद्याला 2 घेतलेले आहेत, त्यांना आपण भाजायला ठेवूयात. गॅसवर भाजत आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी मसाला काढून घेऊयात. इथे चवळी तुम्हाला दाखवते मी 4-5 तासांसाठी पाण्यामध्ये भिजवत ठेवलेल्या होते. अगदी कडक पाणी करायचं म्हणजे लवकर भिजतात, किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा याला भिजवून घेऊ शकता. बघू शकता अगदी बारीक होत्या ह्या, त्यामुळे फुगून ह्या दुप्पट झालेल्या आहेत. चला तर चवळी मस्त भिजलेल्या आहेत. आता कुकरमध्ये टाकून आपल्याला 2 शिट्ट्या होईपर्यंत ह्या चवळी ज्या आहेत त्या मस्त शिजून घ्यायच्या आहेत. जास्त गाळा करायचा नाही, फक्त 1 ते 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता कुकरमध्ये टाकून घेतले. यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकलं आणि 2 शिट्ट्या होईपर्यंत आपण ह्या चवळी उकळून घेणार आहोत. चला तर चवळी उकळत आहे तोपर्यंत एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी इथे मी खोबरं आणि कांदा दोन्ही भाजून घेतलं. कांदा भाजवलेला दाखवलं होतं, त्यानंतर खोबऱ्याचे काही तुकडे सुद्धा मी असेच गॅसवरती भाजून घेतलेले आहे कांद्यासोबत. तर खोबरं आता बारीक कट करून घ्यायचं आहे, किंवा हाताने तोडून घ्यायचं. आता आपल्याला हे वाटण जे आहे तयार करून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये लसूण घ्यायचा आणि आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. आता पाणी घालून आपण याचं बारीक वाटण तयार करून घेऊयात. तर अशा पद्धतीची चवळीच्या दाण्याची किंवा चवळीची भाजी नक्की बनवून बघा, खूप मस्त लागते ही भाजी. चला तर वाटण तयार करून घेतलं ते अशा पद्धतीचं. आता गॅसवर कढई ठेवून घेतली. यामध्ये 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल चांगलं गरम करायचं. त्यानंतर आपण याला फोडणी देणार आहोत. तर आता इथे अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे तेलामध्ये. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये लगेच कढीपत्ता टाकून घ्यायचा. आता यामध्ये दुसरे काही पावडर मसाले टाकून घेऊयात. इथे गरम मसाला टाकलेला आहे. 1 चमचा घरगुती मसाला टाकून घ्यायचा. हळद टाकायची आहे. कांदा लसूण मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे. चला तर आता एवढेच मसाले इथे मी वापरलेले आहेत. आणि अगदी कमी प्रमाणामध्ये मी लाल तिखट टाकलेलं आहे. आता सगळे मसाले छान असे परतून झालेले आहेत. आता यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना, ते लगेच टाकून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत हे वाटण छान परतून घ्यायचं आहे. चला तर वाटण छान असं परतून झालेलं आहे. बघू शकता साईडने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता 1 मिनिट आपण हे वाटण जे आहे ते छान परतून घेऊयात. आता चवळीसुद्धा मी इथे शिजवून घेतलेला आहे. गॅस बंद केला. तर मस्त चवळी शिजलेल्या आहेत. आता तुम्ही हे पाण्यासकट टाकू शकतात, किंवा मग नुसत्या चवळीसुद्धा टाकू शकतात. तर मी पाण्यासकट सगळ्या चवळी आता ह्या वाटणामध्ये टाकून घेतल्या. जेवढी भाजी बनवायची त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. चला तर जास्त पातळसुद्धा ही भाजी करायची नाही, मस्त अशी ठेवायची आहे. जास्त घट्टसरसुद्धा करायची नाही. तर मी पाणी टाकून घेतलं. कमी गॅस करायचा आणि भाजी मस्त उकळून घ्यायची आहे. खूप चविष्ट ही भाजी बनते. नक्की बनवून बघा. आणि रोज भाजीला काय करावे हा प्रश्न पडत असेल तर तीनही भाज्या अगदी वेगळ्या चवीच्या आहे आणि भन्नाट चवीच्या आहेत. तर अशा पद्धतीच्या भाज्या नक्की बनवून बघा. आता सोयाबीन मसाला म्हणताल तो सुद्धा खूप चविष्ट बनलेला आहे. त्यासोबत चवळीची भाजीसुद्धा मस्त आणि वांग्याची भाजीसुद्धा एकदम छान अशी झालेली आहे. चला तर आता उकळलेली आहे भाजी. गॅस बंद केला आणि आता मस्त गरमागरम प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यासोबत तुम्ही भाकरी खाऊ शकता, किंवा चपातीसोबत सुद्धा मस्त लागतं. बघू शकता काय मस्त दिसत आहे. अगदी चविष्ट बनलेला आहे. आता यासोबत मी बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत. त्यासोबत खूपच मस्त लागतात ह्या बाजरीच्या भाकरी. सोयाबीन वड्याची एकदम मस्त झणझणीत अशी रस्सा भाजी करायला अगदी सोपी आहे. अजिबात वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल, नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे सोयाबीन चंक्स घेतलेले आहे मी. आता याला गरम पाण्यामध्ये एक 5-6 मिनटं भिजवत ठेवायचं आहे. जास्त वेळ ठेवायचं नाही, अगदी 5-6 मिनटं भिजवायचं आहे. सोयाबीन चंक्स भिजत आहे तोपर्यंत एक कांदा मी अशा पद्धतीचा वरून अशा लाईन मारून घेतलेल्या आहे चाकूच्या सहाय्याने, म्हणजे भाजायला अगदी सोपा जातो. आता याला गॅसवरती ठेवून द्यायचं आणि मस्त भाजून घ्यायचं. अर्धवट भाजवायचं आहे, जास्त भाजायची गरज नाही. त्यानंतर काही खोबऱ्याचे काप घेतलेले आहे. आता गॅसवर तवा ठेवला. गरम झालेला आहे तवा. यावरती खोबरं टाकून घ्यायचं. थोडंसं तेल टाकायचं आणि खोबरं छान असं तांबूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मी झाडाच्या 2 मिरच्या तोडून आणलेल्या आहे. गॅलरीमध्ये भरपूर भाजीपाला लावलेला आहे, त्यातल्या मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर बघू शकता. आता मिरच्यांचे देठ काढून टाकायचे. इथे मी अगदी 2च मिरच्या घेतलेल्या आहे. आपण पावडर मसाले वापरणार आहोत बाकी.
आता खोबरं भाजत आलं, यामध्येच या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि मिरच्यासुद्धा छान भाजून घ्यायच्या। यामध्ये अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये मी फुटाणे टाकून घेतले। फुटाणे नसेल तर तुम्ही डाळवं वापरू शकता, डाळवंही नसेल तर हरभरा डाळ देखील इथे वापरू शकता। हे छान भाजून घ्यायचं, मी अगदी कमी प्रमाणामध्येच वापरलेला आहे। आता सगळं भाजून झालं, यांना लगेच काढून घेऊयात। कांदा अर्धवट भाजून झालेला आहे, त्यालासुद्धा मी आता काढून घेतलं आणि तव्यावरच्या तेलामध्ये याला छान असं तांबूस होईपर्यंत अजून आपण याला भाजून घेणार आहोत। छान असं तेलामध्ये ह्या कांद्याला फोडून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीची चव अगदी अप्रतिम येते। चला तर कांदा छान असा इथे मी फोडून घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा टोमॅटो देखील घेतला। आता यामध्येच थोड्याशा जाडसर फोडी केल्यात आणि तो सुद्धा यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। अशा पद्धतीचं हे कालवण या सोयाबीन चंक्सचं नक्की बनवून बघा, खूपच चविष्ट बनतं। ज्यांना आवडत नाही ही सोयाबीन ते सुद्धा आवडीने आणि मागून खातील। आठवड्यातून 2दा तरी तुम्हाला करण्यासाठी भाग पाडतील हे कालवण, इतकं मस्त आणि जबरदस्त हे चवीचं होतं। चला तर हे चंक्स मस्त भिजलेले आहेत, अगदी 5 ते 6 मिनटं ठेवलेले आहे। आता यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं, म्हणजे एकदम असा ओलावा नसला पाहिजे यामध्ये, त्यामुळे भाजीसुद्धा मस्त तयार होणार आहे। आता यातलं पाणी काढून टाकायचं, असे पिळून घ्यायचे आहे। तर मी दोन्ही हाताने पिळून घेतले आणि आता यांना आपल्या 2 भागामध्ये कट करायचं आहे। जर तुम्ही अख्खेचे अख्खे जर केले तर यामध्ये तरी किंवा आपण जो रस्सा बनवतो ना, पूर्णपणे आतमध्ये जाऊन बसेल आणि रस्सा अजिबात तयार होणार नाही। त्यामुळे याला 2 ते 3 भागामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। तर मी सगळे कट करून घेतलेले आहे चाकूच्या सहाय्याने, अशा पद्धतीने 2च भाग केलेले आहेत। तर एका हाताने वडी धरायची आहे आणि एका हाताने चाकूने कट करायचं, सहज कट होतं। परंतु आता एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे तुम्हाला मला असं दाखवावं लागतंय। तर मी सगळे कट करून घेणार आहे याच पद्धतीने, अगदी 2 भागामध्ये कट करून घेतलेले आहेत। खूप मस्त ही भाजी तयार होते, नक्की बनवून बघा। जर कोणी पाहुणे वगैरे जरी आले तरी तुम्ही अशा पद्धतीची झटपट तयार होणारी भाजी नक्की बनवून खाऊ घालू शकता पाहुण्यांना आणि तुमचं कौतुकच नक्कीच होणार आहे। चला तर मग आपलं कांदा आणि टोमॅटो सुद्धा छान परतून झालं, त्याला देखील काढून घेऊयात। मसाला थंड करून घ्यायचा आहे, आलं लसूण सुद्धा घ्यायचं आणि छान आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर आलं लसूण घेतलेलं आहे, त्यानंतर यामध्ये जो मसाला थंड करून घेतला तो टाकून घ्यायचा, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि वाटण तयार करून घ्यायचं। आता आपलं वाटण तयार करून घेत आहोत, तोपर्यंत जे तव्यावरती थोडंसं तेल होतं त्यामध्ये आता हे चंक्स जे आहे ते परतून घ्यायचे 1-2-3 मिनिटासाठी। जास्त वेळसुद्धा परतू नका, नाहीतर मग ते डागू शकतात किंवा एकदम कडक होऊ शकतात। अगदी थोडा वेळ 1-5 मिनटं आपल्याला हे छान असे परतून घ्यायचे आहेत। तर लो गॅस ठेवून किंवा मीडियम गॅस ठेवून खूप मस्त आणि झटपट हे कालवण तयार होतं, नक्की बनवून बघा या पद्धतीने। चला तर आता थोडीशी वाटणामध्ये कोथिंबीर टाकायची, पाणी घालून बारीक वाटण तयार करायचं आहे। तर अशा पद्धतीने हे चंक्स मी भाजून घेतलेले आहे, बघू शकता। आता वाटण देखील तयार झालेलं आहे, गॅसवर कढाई ठेवून घेतली, यामध्ये 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचं। अंदाजे इथे तेल टाकून घेतलेलं आहे, तुम्ही कमी अधिक करू शकता। तर आता तेल छान गरम झालं, यामध्ये हळद टाकून घेतली, त्यानंतर इथे लाल तिखट टाकून घेतलं अर्धा चमचा, त्याचबरोबर इथे घरगुती मसाला जो आहे तो टाकून घेतलेला आहे 1 चमचा, गरम मसाला टाकलेला आहे, कांदा लसूण मसाला देखील टाकून घेतला, छान मिक्स करून घेतलं तेलामध्ये। आता जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना, ते सुद्धा लगेच टाकून घ्यायचं आहे। चला तर वाटण छान असं परतून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे, कमी गॅस ठेवून। खूप मस्त आणि झटपट ही भाजी तयार होते, एकदा बनवून तर बघा। चपाती म्हणा किंवा भाकरी सगळ्यासोबत हे मस्त लागतं, भातासोबत नंबर 1वरच लागतं। चला तर वाटण छान असं परतून झालं, आता यामध्ये थोडीशी धना पावडर टाकून घ्यायची, त्यामुळे भाजी घट्टसर व्हायला मदत होईल आणि चवसुद्धा अप्रतिम होईल। आता छान परतून झालेलं आहे वाटण, जे चंक्स कट करून घेतले परतून घेतलेले होते ना, ते लगेच यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचे, आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचं। जर घट्ट करायची असेल तर पाणी कमी प्रमाणामध्ये टाका आणि थोडीशी पातळमधून भाकरीसोबत खाण्यासाठी पाहिजे असेल तर थोडंसं पाणी जास्त घाला। जरी पाणी जास्त झालं तर जास्त वेळ आटवली तरीसुद्धा भाजी मस्त घट्टसर होते। चला तर इथे मस्त असं इथे पाणी टाकून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं। आता यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलं, लो गॅस ठेवून छान भाजी शिजून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीचं हे चंक्सचं सोयाबीन चंक्स किंवा सोयाबीन वड्याची भाजी नक्की बनवून बघा। भाजीला मस्त उकळी फुटलेली आहे आणि तरी एकदम जबरदस्त आलेली आहे, अगदी मस्त रस्सेदार ही भाजी तयार झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा,
इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा. चला तर आपलं इथे मस्त सोया चंकचं कालवण तयार झालेलं आहे. काय जबरदस्त दिसत आहे ना. चला तर मस्त गरमागरम प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यासोबत चपाती किंवा भाकरी खाऊ शकता. खूपच मस्त आणि झणझणीत झालेला आहे. तर अगदी चविष्ट बनलेला आहे. यामध्ये कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता आणि मस्त गरमागरम कांदा, लोणचं, लिंबू असेल तर काय मस्त बेत होतोय ना. चला तर प्लेटमध्ये मस्त कालवण काढून घेतलं. काय जबरदस्त दिसत आहे. खूप चविष्ट बनलेलं होतं. घरच्यांना सगळ्यांना, मुलांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडलेलं आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये सांगा. तुम्हीसुद्धा या पद्धतीचं हे कालवण नक्की बनवून बघा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. आज आपण खारं वांगं बनवणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने. अजिबात वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूयात. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर खारं वांगं बनवतोय अगदी झटपट तयार होणारं अगदी वेगळ्या पद्धतीचं. तर इथे मी काही वांगी घेतलेली आहे. त्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर या पद्धतीचे आहेत या आकारामध्ये. आता एक वाटण तयार करून घेऊयात. इथे काही हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, खोबरं काही आणि इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. सगळं वाटण आपण भाजून घेणार आहोत. चला तर सगळं भाजून घेतलेलं आहे. अगोदर हे सगळं वाटून घ्यायचं. शेवटी शेंगदाणे टाकायचे आणि ओबडधोबड वाटायचे आहे. जास्त ओबडधोबड नाही तर अशा पद्धतीचे बघू शकता. म्हणजे जाडसरमधूनच ठेवलेले आहेत. आता आपण लगेच वांगे कट करून घेणार आहोत. त्या अगोदर ह्या वाटणामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया. अशा पद्धतीचं वांगं नक्की बनवून बघा. भाकरीसोबत अप्रतिम लागतं. भातासोबत सुद्धा मस्त लागतं. चला तर सगळं वाटण एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं. आता यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेणार आहोत. तर इथे मी घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे 1 चमचा भरून. त्यानंतर इथे कांदा लसूण मसाला देखील टाकलेला आहे 1 चमचा. इथे घरगुती तिखट बनवलं होतं, मसालाच होता तो सगळ्या खड्या मसाल्यांचा, तो टाकलेला आहे. हळद टाकली. आता एवढेच मसाले सगळे मिक्स करायचे. त्यानंतर वांगे कट करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण चवीनुसार अगोदर मीठसुद्धा टाकून घेऊयात. म्हणजे आपलं वाटण एकदम चविष्ट असं बनेल. मीठ टाकून घेतलं. छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर वांगे लगेच कट करून घ्यायची. तर 4 भागामध्ये वांगी कट करायची आहे. म्हणजे आपण भरलं वांगं जसं बनवतो अख्खं वांगं त्या पद्धतीची वांगी कट करून घ्यायची. तर इथे मसाला आपला तयार झालेला आहे. याला साईडला ठेवूयात आणि वांगी लगेच कट करून घेऊयात. तर वांगी अगोदर मी स्वच्छ धुवून घेतली होती, त्यामुळे आता धुणार नाही. चला तर अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने किंवा विळीच्या सहाय्याने अशा पद्धतीने अगोदर एक कट मारायचा. दुसऱ्याही साईडने याला कट मारून घ्यायचा आहे. तर इथं मला थोडंसं काळं दिसलं म्हणून मी ते वरचाही भाग काढून टाकलेला आहे. चला तर या पद्धतीचं वांगं आता कट करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने खोलून बघायचं. म्हणजे किडकं वगैरे किंवा अळी वगैरे असेल तर लगेच दिसून येते. तर एक वांगं कट करून दाखवलं, दुसरंही कट करून दाखवते. या पद्धतीची वांगी कट करून घ्यायची आणि आतपर्यंत म्हणजे पूर्ण कापायची आहे. म्हणजे किडकी वगैरे असेल तर लगेच दिसून येतात. चला तर सगळी वांगी याच पद्धतीने आता कट करून घेऊयात. वांगी इथे कट करून झालेली आहे. जो मसाला तयार करून ठेवलेला आहे ना, तो लगेच आपण आता यामध्ये भरून घेणार आहोत. चला तर आता सगळ्या वांग्यांमध्ये एकदम दाबून असा मसाला भरायचा, भरपूर भरायचा. म्हणजे वांगी खाताने अजिबात पानचट वगैरे लागत नाही किंवा चविष्ट लागते. चला तर इथे वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे. अशा पद्धतीचं वांगं नक्की बनवून बघा. रात्रीच्या जेवणात असत किंवा मग सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा मी अशा पद्धतीचं वांगं बनवू शकता. रात्री हा मसाला तयार करायचा आणि सकाळी घाईगडबडीमध्ये टिफिनसाठी तुम्ही अशा पद्धतीचं वांगं, भरलं वांगं किंवा अख्खं वांगं बनवू शकता. तर ही मसाला वांगं खूप मस्त आणि चविष्ट बनतं. अगदी गावरान पद्धतीने बनवलेला आहे. चला तर सगळ्या वांग्यांमध्ये इथे मी आता हा मसाला भरून घेतलेला आहे. आता आपण लगेच फोडणी तयार करून घेणार आहोत. आता इथे गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे. अगोदर गॅसवर कढाई ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तर इथे मी कच्च्या घाणीचं शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे. तेलाचं प्रमाण तुम्ही ते कमी अधिक करू शकता. तर इथे 3 चमचे भरतील मिडियम साईजचे एवढं मी तेल टाकून घेतलं. तेल गरम झालं की यामध्ये थोडासा घरगुती मसाला टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही ते गरम मसाला किंवा गोडा मसाला देखील टाकू शकता. थोडीशी हळद टाकून घेतली, थोडी कोथिंबीर टाकायची आणि लगेच वांगे यामध्ये तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचे आहेत. तर खूप चविष्ट हे वांगं बनतं. सगळे वांगे आता या तेलामध्ये मस्त परतून घ्यायचे आहेत. म्हणजे वाफेवरती वाटणसुद्धा वाफवलं जातं आणि वांगीसुद्धा छान असे परतली जातात तेलामध्ये. भाजीची चव खूप मस्त लागते. चला तर सगळे वांगे आता कढाईमध्ये टाकून घेतले, छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये पाणी न टाकता आपण यावरती झाकण ठेवत 1-5 मिनिटांसाठी. म्हणजे वाफेवरती तेलावरती वांगे छान असे परतले जातात.
तर कधी बनवलं नसेल या सोप्या पद्धतीचं हे वांगं तर नक्की बनवून बघा. जर तुम्हाला धने घालायचे असेल तर तुम्ही ते धने देखील घालू शकता वाटणामध्ये, परंतु मी ते धण्याचा वापर अजिबात केलेला नाही. चला तर वांगी 5 मिनटं इथे मी परतून घेतलेली आहे. रंगसुद्धा बदललेला आहे. आता जे वाटण उरलेलं होतं ना, सगळं वाटण यामध्ये टाकायचं, 1-2 मिनटं परतून घ्यायचं. त्यानंतर पाणी टाकायचं आहे आणि इथे मिडियम गॅस ठेवून आपल्याला झाकण ठेवून वांगी छान अशी शिजून घ्यायची आहेत. सगळं वाटण मी यामध्ये टाकलं. हे वाटणामुळे चव खूप मस्त लागते. तुम्हाला जर रस्सा बनवायचा असेल तर थोडंसं पातळमधून ठेवायचं आणि घट्ट बनवायचं असेल एकदम अशी सुकी भाजी तर तुम्ही पूर्णपणे पाणी आटवायचं आहे. खूप मस्त हे वांग्याचं कालवण तयार झालेलं आहे, बघू शकता. तर चला इथे आता वाटण छान परतून झालं. मी ते थंडच पाणी वापरलेलं आहे, नॉर्मल जे असतं ते. तर एक तांब्या भरून पाणी टाकलं आणि मिडियम गॅस ठेवून छान वांगं शिजवून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण देखील ठेवायचं म्हणजे वांगी लवकर शिजली जातात. तर बघू शकता अगदी 2-3 मिनिटानंतर झाकण काढून बघितलेलं आहे. बघू शकता मस्त वांग्याच्या रशाला खळखळून अशी उकळी आलेली आहे. आता अजून थोडंसं हे वांगं आपण घट्ट करून घेणार आहोत. तर इथे आता मी गॅस फुल केलेला आहे. त्यानंतर अगदी 5-6 मिनटं वांगं शिजवून घेतलं. त्यानंतर गॅस बंद केला. वांगं इथे तयार झालं. कोथिंबीर टाकायची हिरवी, छान मिक्स करून घ्यायचं आणि मस्त गरमागरम हे वांगं प्लेटमध्ये काढून घ्यायचं. चपाती किंवा बाजरीच्या कडक भाकरीसोबत खूप मस्त लागतं, भातासोबत अप्रतिम लागतं. तर कशी वाटली तुम्हाला ही वांग्याची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा. इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा. आता मी प्लेट कोणतीही भरत बसलेली नाही, तर जे वांग्याच्या मसाल्याची प्लेट होती ना तीच घेतलेली आहे आणि त्यामध्येच वांगं काढून घेतलेलं आहे. चला भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.